शहीद मेजरची पत्नी होणार लेफ्टनंट, तिच्या निर्णयाला तुम्हीही कराल सलाम। मार्च 2020 मध्ये मी लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक म्हणून ओळखले जाणार असल्याचे सध्या मुंबईत राहणाऱ्या वीर पत्नी गौरी यांनी म्हटले आहे। इंडो चायना बॉर्डरवर तवांग येथे 2017 मध्ये मेजर प्रसाद महाडिक शहीद झाले होते। त्यांची पत्नी लवकरच भारतीय सैन्यात दाखल होणार आहे। हीच आपल्या पतीला श्रद्धांजली असल्याचे गौरी महाडिक यांनी म्हटले आहे। ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गौरी लेफ्टनंट म्हणून पुढच्या वर्षी भारतीय सैन्यात दाखल होणार आहे। तांत्रिक श्रेणीत नसलेल्या लेफ्टनंट पदी गौरी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। गौरी जेव्हा भोपाळमध्ये परीक्षा केंद्रावर पोहोचल्या तेव्हा त्यांना एक अनोखा योगायोग बघायला मिळाला। त्यांना बेस्ट नंबर 28 मिळाला, जो त्याच्या पतीचा सैन्यात निवड होण्यापूर्वी मिळाला होता। शहीद मेजर प्रसाद महाडिक यांची पत्नी 16 प्रशिक्षणार्थींपैकी एक आहे, ज्यांनी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशिक्षणार्थी पात्रता पूर्ण केली होती। प्रशिक्षणानंतर गौरी मार्च 2020 मध्ये प्रत्यक्ष सैन्यात दाखल होतील। मेजर प्रसाद आणि गौरी यांचे लग्न 2015 मध्ये झाले होते। सध्या गौरी त्यांच्या माहेरी मुंबईत राहते। गौरी यांनी कंपनी सेक्रेटरीची परीक्षाही दिली आणि त्यात त्या उत्तीर्ण झाल्या आहेत। सैन्यात दाखल होण्यासाठी आणि त्यांच्या तयारीसाठी गौरी यांनी एका कंपनीकडून नोकरीही सोडली। गौरी यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की मेजर प्रसाद महाडिक यांची पत्नी म्हणून घेणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। मार्च 2020 मध्ये मी लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक म्हणून ओळखले जाणार असल्याचे गौरी यांनी म्हटले आहे। विरारचे मेजर प्रसाद महाडिक शहीद झाल्यानंतर त्यांच्या वीर पत्नी गौरी महाडिक यांनी श्रद्धांजली वाहताना सैन्यात दाखल होण्याची शपथ घेतली होती। ती शपथ त्यांनी सार्थ करून दाखवली आहे। त्यांनी सैन्यातील लेफ्टनंट पदासाठी दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळाले आहे। आपल्या पतीची ओळख असलेली गौरी प्रसाद महाडिक या नावाची नेमप्लेट असलेले लष्करी वर्दी घालण्यात स्वप्न त्या पूर्ण करणार आहेत। अरुणाचल प्रदेशमध्ये इंडो चायना बॉर्डरवर तवांग येथे 2017 मध्ये मेजर प्रसाद महाडिक शहीद झाले होते। आपल्या पतीला गमावल्यानंतरही त्यांच्या पत्नीने सैन्यात भरती होण्याची धाडसी निर्णय घेतला होता। दरम्यान सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड तर्फे 30 नोव्हेंबर 4 डिसेंबर 2018 या कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षेत गौरी यांनी प्रथम क्रमांक मिळवत सैन्यात भरती होण्याची दिशेने पहिले पाऊल टाकले। त्या आता येत्या एप्रिल महिन्यापासून 49 आठवड्यांचे सुरू होणारे खडतर प्रशिक्षण घेणार आहेत। हे प्रशिक्षण मार्च 2020 मध्ये पूर्ण होणार आहे। त्यानंतर त्या लेफ्टनंट पदावर रुजू होतील। गौरी यांचे स्वप्न सतत उतरत असून लवकर त्या लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक बनणार आहेत। आपल्या शहीद पतीचा हीच माझ्याकडून श्रद्धांजली असेल, असेही त्याने अभिमानाने सांगितले। गर्व तर खूप होता आणि अभिमानही तेवढाच वाटतोय की आपण ऑल इंडिया रँक 1 आलो आहात म्हणून, आणि ही फिलिंग खूप मोठी आहे की फायनली मी ते जिथे ट्रेन झालेत मी पण तिथेच ट्रेन होणार। आणि आता पुढचं जस्ट 49 वीक्स आता बघू काय काय अकॅडमीमध्ये होणार आहे, किती सरप्राइजेस असणार आहेत। आणि मला 2020 मध्ये मी फायनली लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक म्हणून कमिशन होणार। प्रवास तर पहिला खडतर होता, नंतर तर ती जिद्दच होती की नाही, आपण एकदा फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपण नाही मेरिट निघालो, पण आता जो नेक्स्ट अटेम्प्ट आहे तो पूर्ण तयारी करूनच आपण टॉप करायचं, आणि शेवटी तेच झालं। आज मी टॉप केलेला आहे। सगळ्या सेंटर्समधून टोटल असे 16 जण होतो आम्ही, आणि त्याच्यामधून आम्ही 2च जणी सिलेक्ट झालो आणि फायनली मी फर्स्ट आहे। मी डिसाईड केलं की मी असं फ्युचर प्लॅन इतकं पण नाही करणार आहे। इट वुड बी लाईक ओनली फॉर म्हणजे 6 महिने ते 1 वर्षभरच फक्त प्लॅनिंग असणार आहे। आता नेक्स्ट 1 वर्ष तरी ट्रेनिंग आहे, त्याच्यामुळे काही विचार नाही, काही नाही, फक्त ट्रेनिंग कंप्लीट करायची, चांगले मार्क मिळवायचे आहे। आणि जसे ते त्यांच्या मेरिटमध्ये 8वे होते अकॅडमीमध्ये, ते 8th आले होते मेरिटमध्ये, म्हणजे आउट ऑफ 300 कॅन्डिडेट 284 कॅन्डिडेटमधून ते 8वे आले होते। तर त्यांनी माझ्यासाठी एक बेंचमार्क सेट केला आहे की तिथपर्यंत ॲटलिस्ट मी ट्राय करेल। तेवढी आता चालू आहे। फिजिकल स्टँडर्डवरती भरपूर लक्ष चालू आहे, रोज पळणं चालू आहे, आणि माहिती आहे की मी स्टँडर्ड्स मीट करेल म्हणून। तर इथपर्यंत आली आहे तर पुढेही माहिती आहे ते असणार आणि ते सपोर्ट करणार।